बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर अनिल परब यांनी आता हल्लाबोल चढवला। आमच्या दैवताच्या मृत्यूवर संशय घेतला। बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर 14-15 वर्षांनी रामदास कदमांना कंठ फुटला असा आरोप परब यांनी केला। मातोश्री बाहेर कुठल्या बाकड्यावर ते बसले होते तो बाकडा मी शोधतोय असं देखील परब म्हणाले। रामदास कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील ते म्हणाले। अनिल परबांच्या पत्रकार परिषदेनंतर रामदास कदम यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत बाळासाहेबांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं म्हटलं। इतकंच नाही तर डॉक्टरांवर सुद्धा अनिल परब दावा ठोकणार का असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला। मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधना जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे। पण त्याचबरोबर ही नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। या नार्को टेस्ट बरोबर अजून एक नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वतीने देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता। ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वतीने देखील अनिल परब करणार आहेत का? होय, माझी तयारी आहे। उद्याही माझी तयारी आहे आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा। माझी तयारी आहे बिलकुल। बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती। बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती। तुम्ही सगळे प्रेसवाले आहात। कुठली बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। त्याला जे काय कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभाव्य। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मग अनिल परबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोर्टाकडे पैसे मिळतात ते बघावेत।